Dear friends, next chapter is environmental issues. त्यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम आपल्याला डिस्कस करायचा आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन. Pollution is any undesirable change in physical, chemical or biological characteristics of air, land, water, soil, etc. नको असलेला असा एन्व्हायरमेंट मध्ये जो बदल होतो त्याला आपण म्हणतो पोल्युशन. आणि ज्या एजंट मुळे पोल्युशन होत त्याला आपण म्हणतो पोल्युटंट्स. मोठ्या प्रमाणात ह्यूमन पॉप्युलेशन वाढलेलं आहे. पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालं, त्यामुळं फूडची डिमांड वाढली, वॉटरची डिमांड वाढली, घरांची डिमांड वाढली, इलेक्ट्रिसिटीची डिमांड वाढली, व्हेइकलची डिमांड वाढली आणि यामुळं पोल्युशन पण मोठ्या प्रमाणावर झालं. Government of India has passed Environment Protection Act 1986. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ने एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 ला पास केला आणि त्याच्या मार्फत एन्व्हायरमेंटल पोल्युशन कंट्रोल करणे आणि एन्व्हायरमेंटची क्वालिटी इंप्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. बघूया, अनेक टाइप आहेत. जसं एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, सॉइल पोल्युशन आहे, साऊंड पोल्युशन आहे, कितीतरी टाइप आहेत. बघूया त्यातला फर्स्ट टाइप एअर पोल्युशन अँड कंट्रोल. आपली जी पृथ्वी आहे, अर्थ आहे, या अर्थच्या भोवती 16 किलोमीटरचा जो एरिया आहे, 16 किलोमीटरचा जो एरिया आहे, या ठिकाणी ऍटमॉस्फिअर असतं. इट ऍक्ट्स ॲज अ इन्सुलेटिंग ब्लँकेट टू द अर्थ. या अर्थ साठी इन्सुलेटिंग ब्लँकेटचं काम हे ॲटमॉस्फिअर करतं. ॲटमॉस्फिअर इज कंपोज्ड ऑफ डिफरंट गॅसेस अँड सस्पेंडेड पार्टिकल्स. गॅसेस मध्ये पाहिलं तर 20% ऑक्सिजन आहे, 78% नायट्रोजन आहे, 0.03% CO2 आहे, 0.008% ॲटमॉस्फेरिक इनर्ट गॅसेस आहेत, जसे हेलियम, निऑन, मिथेन, नायट्रोजन ऑक्साइड, ओझोन एक्सेट्रा. आणि त्याच बरोबर इट कन्सिस्ट ऑफ 1 to 3% ऑफ वॉटर वेपर्स अँड एरोसोल्स. आपल्या देशात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मुळे दरवर्षी 100 मिलियन टन पोल्युटंट्स आपण निसर्गात सोडतो. त्यामुळे डेंजरस एन्व्हायरमेंटल पोल्युशनला आपल्याला सफर व्हावं लागतं. एअर पोल्युशन, एनी अनडिझायरेबल चेंज इन एअर, atmospheric air causing harmful effect to human life and biotic factors, त्याला आपण एअर पोल्युशन म्हणतो. एक ट्रॅजेडी आपल्याला इथं डिस्कस करायची आहे. भोपाळ इथं युनियन कार्बाइड नावाची एक
पेस्टिसाइडची फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीमध्ये मिथेल आयसोसायनेट हा गॅस तिथं स्टोअर केलेला होता. आणि एक दिवस सकाळी हा गॅस तिथून लीक झाला आणि सगळ्या भोपाळमध्ये हाहाकार माजला. 3.5 किलोमीटरचा एरिया जो आहे तिथल्या व्हेजिटेशनवर परिणाम झाला. लोकांच्या लंग्स वरती परिणाम झाला. लोकांच्या लंग मध्ये फ्लुइड भरलं गेलं. ब्लाइंड झाले. कॅटॅरॅक्ट सारखा डिसीज झाल्यामुळं लोक. आणि 5,000 लोकांना सिरियस प्रॉब्लेम्स यामध्ये झाले. इतका मोठा परिणाम माणसांवर झाला, बाकीच्या ॲनिमल्सवर झाला, व्हेजिटेशनवर सुद्धा झाला. या ट्रॅजेडीला आपण म्हणतो भोपाळ गॅस ट्रॅजेडी. सिरियस ॲक्सिडेंट. याच कंटेनर मध्ये तो गॅस स्टोअर केलेला होता. बघा, हजारो प्रेत पडलेली दिसतायत. भोपाळ गॅस ट्रॅजेडी. हजारो प्रेत पडलेली दिसतायत आपल्याला. त्यांना दहन करायचं, दफन करायचं, जागा कुठं इतकी? कॅटॅरॅक्ट झाला, ब्लाइंड झाले लोक. किती डेंजरस अवस्था आहे. आता एअर पोल्युशन कशामुळे होतं याची कारणं आपल्याला विचारात घ्यावी लागतील. त्याचे इफेक्ट काय होतात आणि कंट्रोल मेजर्स काय, असेच सोपे आर्टिकल आपल्याला याचे विचारात घ्यायचे आहेत. एक कारण तर इथं फोटोग्राफ वरून दिसतंय, इंडस्ट्रियल पोल्युशन. फार मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीज आपण एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. इंडस्ट्रियल पोल्युशन हे ऑटोमोबाईल्स. किती भयानक अवस्था आहे. स्मोक, सिगरेट स्मोक. आता नॅचरल ऍक्टिव्हिटी काय होतात त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायची गरज नाही. आपण किती जबाबदार आहोत का बेजबाबदार आहोत ते विचारात घ्यायचंय. कंबशन ऑफ फॉसिल फ्युएल. आपण बघा, फॉसिल फ्युएलचा मोठ्या प्रमाणावरती वापर करतो. त्यातून CO2, SO2, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन्स, NO, कार्बन पार्टिकल्स, असा 2/3 SO2 याच्यामध्ये तयार होतो फॉसिल फ्युएलच्या कंबशनमुळं. ट्रान्सपोर्टिंग इंडस्ट्री आपल्याला पेट्रोल, डिझेल सारखे ऑटोमोबाईल्स किंवा लोकोमोटिव्ह किंवा एअरक्राफ्ट, त्यामधून मोठ्या प्रमाणावर कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोकार्बन, लीड पार्टिकल, स्मोक हे सगळे बाहेर पडतात. आणि याच्यामध्ये 2/3 कार्बन मोनॉक्साईड, हाफ हायड्रोकार्बन्स आणि नायट्रस ऑक्साईड बाहेर पडतोय. त्याचबरोबर इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आपल्याकडं, जसं चंद्रपूरला दगडी कोळशावर आपला इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते, परळीला दगडी कोळशाचा वापर करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. ते जे इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहेत
त्या ठिकाणी कोल, पेट्रोल, डिझेल यांचा वापर केला जातो आणि सल्फर डायऑक्साईड मोठ्या प्रमाणावर बनणार. इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटीज, अनेक प्रकारच्या इंडस्ट्रीज आपण एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. त्या इंडस्ट्रीज मधून मोठ्या प्रमाणावर एअर पोल्युटंट्स बाहेर पडतात. हीटिंग प्लांट्स, होम्स असतील, स्कूल्स असतील, अपार्टमेंट असतील, इंडस्ट्रियल बिल्डिंग्स असतील, त्यामधून सुद्धा पोल्युशन होत आहे. ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटीज, एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फॉस्फेट आहेत, हायड्रोकार्बन्स आहेत, ते रिलीज होतात. न्यूक्लिअर एक्सपेरिमेंट आपण करतो, काळाची गरज आहे. ॲटॉमिक एक्सप्लोजन जे होत आहे, ॲटॉमिक रिएक्टर जिथं आहे तिथं प्रोड्यूस रेडिएशन इन द फॉर्म ऑफ गॅमा रेडिएशन, अल्फा बीटा पार्टिकल्स, यामुळं पण पोल्युशन होत आहे. अदर सोर्सेस, टोबॅको, स्मोकिंग, आपण तर स्मोकिंग बद्दल चर्चा पाहिलाय फोटोग्राफ. इनकम्प्लीट कंबशन ऑफ पेट्रोल अँड डिझेल आपल्या व्हेइकल मध्ये, त्यामुळं फोटोकेमिकल पोल्युटंट स्मॉग तयार होतो. स्मॉग, कॉम्बिनेशन ऑफ वॉटर ड्रॉपलेट ऑफ फॉग अँड स्मोक अँड फ्युम्स. स्मॉग मुळे धुकं तयार होतं, व्हिजिबिलिटी कमी होते, समोरचं जवळचं सुद्धा काही दिसत नाही, त्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढतं. स्मोक आणि फॉग याला फोटोकेमिकल स्मॉग आपण म्हणतो. एअर पोल्युशन एपिसोड्स इन लंडन, ग्लासगो, मँचेस्टर बाय सल्फर डायऑक्साईड या ठिकाणी आहे. त्याचबरोबर फाईन पार्टिकल्स जे आहेत, लेस दॅन 100 मायक्रोमीटर इन डायमीटर, त्यामध्ये कार्बन पार्टिकल्स आहेत, मेटॅलिक डस्ट आहे, टार आहे, रेजिन्स आहेत, एरोसोल आहेत, सॉलिड ऑक्साइड्स आहेत, नायट्रेट्स, सल्फेट्स आहेत, कोर्सर पार्टिकल्स आहेत, लार्ज कार्बन पार्टिकल्स आहेत, हेवी डस्ट आहे, सल्फर कंपोनेंट्स आहेत, नायट्रोजन कंपाऊंड्स आहेत, ऑक्सिजन कंपाऊंड्स आहेत, हॅलोजन आणि रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस. आता याचा परिणाम काय होतो? हे सगळे झाले पोल्युशन कशामुळे होतं, एअर पोल्युशन. आता त्याचे आपल्यावर आणि निसर्गावर परिणाम काय? हेल्थ वरती परिणाम होतोय, होणारच आहे. इफेक्ट ऑन गॅसेस पोल्युटंट्स बघा, ऑक्साइड्स ऑफ कार्बन, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणावर फॉसिल फ्युएल मधून बाहेर पडणार. लंग डिसऑर्डर फोटोग्राफ वरून समजतंय आपल्याला. मोठ्या प्रमाणावर रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स आपल्यामध्ये निर्माण होतात. दिसतंय का काहीतरी? व्हिजिबिलिटी आहे का? काहीतरी दिसतं का? किती धुकं आहे, किती धुकं आहे बघा. आज चांगला श्वास घेणं सुद्धा कठीण होत चाललंय, कठीण होत चाललंय आपल्याला. आता इथं इफेक्ट अनेक दाखवलेले आहेत. समजा आपल्याकडे हेडेक आहे, डोकेदुखी आहे, फटीग आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस आहेत, गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसीजेस आहेत, कॅन्सरची रिस्क वाढत जाते, नर्व डॅमेज होऊ शकते, अनेक प्रकारच्या डिसऑर्डर्स आपल्यामध्ये होतात. जसं
कार्बन मोनॉक्साईड म्हटलं तर कार्बन डायऑक्साईड पेक्षा कार्बन मोनॉक्साईडची ॲफिनिटी 210 पटीनं जास्त आहे. त्यामुळं ऑक्सिजनपेक्षा बघा, ऑक्सिजनपेक्षा कार्बन मोनॉक्साईडची ॲफिनिटी हिमोग्लोबिनला 210 पटीनं जास्त आहे. त्यामुळं हिमोग्लोबिन कार्बन मोनॉक्साईड बरोबर जास्त बाइंड होणार, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी त्यामुळं कमी होणार, बॉडी सेल्सना ऑक्सिजन कमी मिळणार. स्मोकर्स जे आहेत कार्बन मोनॉक्साईड घेणार, HbCO लेवल वाढणार. त्यामुळं मेंटल परफॉर्मन्स आणि व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी वरती परिणाम होतात. करोनरी हार्ट डिसीजेस त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होतात सिगरेट स्मोकमुळं. प्लांट मध्ये म्हटलं सेल्युलर रिस्पिरेशन इज इनहिबिटेड ड्यू टू रिएक्शन विथ कार्बन मोनॉक्साईड विथ सायटोक्रोम ऑक्सिडेज. ATP बनवणारं एन्झाईम आहे, त्याच्यावर परिणाम होतो. CO2 इज पॉयझनस, त्याचा नॉर्मल रेंज सोडली की पॉयझनस आहे. आता CO2 चं जर प्रमाण वाढलं, हा ग्रीन हाऊस गॅस आहे, त्यामुळं काय होतं, बाहेरची हीट इथं जास्त थांबणार, टेम्परेचर वाढणार पृथ्वीचं, त्यामुळं पोलार आईसचं मेल्टिंग होणार, समुद्राची पाण्याची पातळी वाढणार आणि जगाची महत्वाची शहरं पाण्याखाली जाणार. जसं न्यूयॉर्क पाण्याखाली गेलं तर काय होईल, मुंबई पाण्याखाली गेली तर काय होईल, चेन्नई, चेन्नई एक्सप्रेस, चेन्नई सुद्धा कोस्टल रिजनलाच आहे. ऑक्साइड्स ऑफ सल्फर, त्यामुळं काय होतं, इरिटेशन ऑफ आईज अँड रेस्पायरेटरी ट्रॅक. यामुळं रेस्पायरेटरी डिसऑर्डर्स आपल्यामध्ये होतात. त्याबरोबरच यामुळं ऍसिड रेन होतो. सल्फर ऑक्साइड ऍटमॉस्फेरिक वॉटर बरोबर कंबाईन होणार, H2SO4 सारखं ऍसिड तयार होणार, HNO3 सारखं ऍसिड तयार होणार आणि मग ऍसिड रेन होणार. त्यामुळं आपल्या ज्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्या बिल्डिंग वरती परिणाम होणार. ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, ऑटोमोबाईल आणि बायोमासचं बर्निंग केल्यामुळं हा गॅस रिलीज होतोय किंवा ऑक्साइड्स रिलीज होतात. यामुळं ऍसिड रेन होणार, HNO3 बाहेर पडणार, लंग मध्ये अल्वेओलसचं इरिटेशन आणि इन्फ्लेमेशन होत आहे. नेरी measures air pollution by sulfur dioxide and suspended particles in major cities of India. या संस्थेनं चेक केलंय, मोजलंय ते. चेंबूर ट्रॉम्बे एरिया ऑफ मुंबई हॅव्हिंग द हायेस्ट SO2 pollution. न्यू दिल्ली हॅव्हिंग हायेस्ट एअर पोल्युशन सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर. सगळ्यात पोल्युटेड सिटी आता दिल्ली समजली जाते. माग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आले आणि आपल्या राष्ट्रीय कार्यक्रम जे आहेत, स्वातंत्र्य दिनाचे, प्रजासत्ताक दिन, यापैकी कुठला तरी कार्यक्रम त्यांनी अटेंड केला आणि त्या कार्यक्रमाला मोकळ्या हवेत थोडा वेळ त्यांनी घालवला. तर अमेरिकेच्या मीडियानं डिक्लेअर केलं की आमच्या राष्ट्राध्यक्षाला पोल्युटेड हवेत राहावं लागलं, त्यांचं तिथं थोडा वेळ मोकळ्या हवेत राहिल्यामुळं त्यांचं एवढं लाईफ कमी झालं. अहो, त्यांचं तास 2 तासाचं लाईफ कमी झालं तर इतकी चर्चा झाली ओबामाच्या बाबतीत. अख्खं पॉप्युलेशन त्याच हवेत रात्रंदिवस राहतंय,
काय अवस्था असेल आपल्या पॉप्युलेशनची. कोलकाता रिपोर्टेड हायेस्ट कार्बन मोनॉक्साइड पोल्युटन्स ड्युरिंग पीक ट्रॅफिक आवर्स. आता कंट्रोल मेजर काय करायचे, पर्याय काय, व्हेंटिलेशन वॉल, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर, हे आपण रिड्यूस एक्झॉस्ट इमिशन. Particulate pollution from industry and power generation can be controlled by electrostatic precipitator. इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर्स जे बसवतो आपण, जसं इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटरचा विचार केला तर इथं प्लेट इकडं बसवलेली आहे, हा प्रेसिपिटर, या प्लेट्स आहेत, इथं जाळी आहे आणि इकडं इनलेट ऑफ पोल्युटेड एअर. आणि इथं इलेक्ट्रोड्स किंवा प्लेट्स बसवलेले आहेत. आणि याच्यामध्ये करंट सोडलेला आहे. त्यामुळं कोरोना रिलीज होणार. कोरोना कोरोना कोरोना. इथून इलेक्ट्रॉन रिलीज होतील, इलेक्ट्रॉन्स रिलीज होतील. आणि जी हवा आपण इकडून पोल्युटेड एअर पाठवलेली आहे आत इकडं, त्या हवा जी आहे ना, त्या हवा या चार्जेस निगेटिव्ह चार्ज आहेत ना, यामुळे निगेटिव्ह चार्ज आणि त्या पार्टिक्युलेट मॅटर इथं ते काय होणार, इथं सेटल होणार, सेटल होणार, सेटल होणार, सेटल होणार, सेटल होणार, सेटल होणार, सेटल होणार. पार्टिक्युलेट मॅटर इथं सेटल होईल. आणि या बाजूला पुन्हा अशा प्लेट्स 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 बसवलेल्या आहेत. आणि त्याच्यामधून जी शुद्ध हवा आहे ती हवा बाहेर काढली जाईल. अशा प्रकारे आपण इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर्स वापरले पाहिजेत. त्याच्यामधून पोल्युटेड हवा सोडणार, सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर काढून घेणार आणि ती हवा शुद्ध करून बाहेर काढणार. 99% पोल्युटन्स रिमूव्ह करता येतात यामुळं. तिथं इलेक्ट्रिक करंट सेव्हरल थाउजंड व्होल्ट, त्याच्यामुळं इलेक्ट्रॉन रिलीज होणार, त्याच्यामुळं इलेक्ट्रॉन रिलीज होतात. पहा इथं फोटोग्राफ दाखवलेला आहे. डर्टी एअर पाठवली, या प्लेट आहेत आणि इथं इलेक्ट्रोड्स आहेत. दे डिस्चार्जेस कोरोना, निगेटिव्हली चार्ज वायर्स आहेत आणि डस्ट पार्टिकल इथं ट्रॅप केले जाणार, कारण निगेटिव्ह चार्ज तिथं इलेक्ट्रिक करंट सोडला जाईल. निगेटिव्ह चार्ज जे आहेत त्याच्याबरोबर हे डस्ट ट्रॅप केली जाईल आणि शुद्ध हवा बाहेर काढली जाईल. हा एक पर्याय आहे. आता इंडस्ट्रियल पोल्युशन कंट्रोल करणे. इंडस्ट्रियल एरिया शहरापासून दूर असला पाहिजे. ग्राउंड लेवलला to reduce concentration of pollution at ground level, chimney and smokestack should be increased sufficient height. त्याच्या ज्या चिमनीज आहेत त्या चिमनीज हाईटला असतात बघा. To use various filters control particulate pollutants and of industries and power stations.
तिथं भरपूर वृक्षारोपण करा. त्याचबरोबर जे गॅसियस पोल्युटंट्स आहेत त्याच्यासाठी स्क्रबर वगैरे वापरा, प्रिसिपिटर्स वापरा, स्क्रबर वापरा, जसं आता आपण दाखवलंय मगाशी. इथं दाखवलंय काय केलं. इथं आपण या प्लेट्स आहेत, इथं लाईम वॉटरचा स्प्रे केलेला आहे. लाईम वॉटरचा स्प्रे हे एक स्पेशल डिव्हाइस केलेला आहे तयार, त्याला आपण स्क्रबर म्हणतो. इथून लाईम वॉटरचा स्प्रे ठेवलेला आहे आणि डर्टी एअर इथून पाठवली. त्यामुळं काय होतंय तर ही हवा जी आहे त्यातून जे पर्टिक्युलेट मॅटर असेल किंवा काही गॅसियस पोल्युटंट्स, फॉर एक्झाम्पल SO2 पोल्युशन जास्त आहे ना, SO2 आणि वॉटर कंबाईन होऊन इथं ऍसिड तयार होईल आणि मग यातून शुद्ध हवा इकडून काढली जाईल. अशाच प्रकारचं मॉडिफाईड डिव्हाइस आपण ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड पोल्युशन जे आहे ते मिनिमाइज करण्यासाठी करतो. याच्यामध्ये आपण काय करतो, कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा वापर करतो. इथं तो स्प्रे बनवला आणि इथं आपण शेवटी कॅल्शियम कार्बोनेट बनवतो आणि ती शुद्ध हवा बाहेर निघते. अशा प्रकारे स्क्रबरचा वापर करून SO2 पोल्युशन कमी करता येतं, CO2 पोल्युशन कमी करता येतं. त्याचबरोबर गॅसियस पोल्युटंट्स ऑफ इंडस्ट्री अँड पॉवर स्टेशन कॅन बी रिमूव्ड केमिकल मीन्स, म्हणजे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर वगैरे बसवून तिथं हायली टॉक्सिक पासून लेस टॉक्सिक ते केले जातात. स्क्रबर बघा, फाइन स्प्रे ऑफ वॉटर डिव्हाइस नोन ॲज स्क्रबर इफेक्टिव्हली सेपरेटेड गॅसेस ॲज अमोनिया, सल्फर डायऑक्साइड, अदर गॅसेस. आपण सांगितलंय आता. लेजिस्लेशन त्याला ऑटोमोबाईल साठी बघा मोटार व्हेकल ऍक्ट बनवला आपण, त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन केलंय. यामध्ये बघा यूज ऑफ सल्फर फ्री पेट्रोल, लीड फ्री पेट्रोल मिळतं आपल्याला. आता शहरामध्ये कुठलाही पेट्रोल पंप असला तर लीड फ्री आहे, तसं लीड फ्री सल्फर फ्री पेट्रोल आपल्याला मिळवलं पाहिजे. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर्स बसवायचे, नवीन टेक्नॉलॉजी त्याला बघा डेव्हलप करायची लीड फ्री पेट्रोल साठी. हाय क्वालिटी फ्युएल लोकोमोटिव्ह रिड्यूस इमिशन ऑफ, चांगल्या क्वालिटीचं फ्युएल वापरायचं, नाहीतर लागलाय रॉकेलवर गाडी घेऊन मोठ्या धूर सोडायला. व्हेकलमध्ये चांगली टेक्नॉलॉजी यूज करा. त्यामध्ये 2 स्ट्रोक इंजिन आपण बनवलं, पण त्यामुळं पोल्युशन जास्त होत आहे. नंतर त्यात मॉडिफाय करून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणून 4 स्ट्रोक इंजिन आपण बनवलं. त्याचबरोबर आपण आता दिल्ली वगैरे मोठ्या शहरामध्ये CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस त्याचा यूज करतो. एकतर स्वस्त आहे, मुंबईमध्ये सुद्धा CNG आहे, दिल्लीमध्ये पण CNG आहे, कंपल्सरी केलंय तिथं. स्वस्त आहे आणि पोल्युशन कमी होत आहे. जे इंजिन आपल्याकडे आपण आज वापरतो, पेट्रोल वापरतो. ब्राझील हा देश असा आहे, त्यांनी 10% पेट्रोल आणि 90% इथेनॉल असं फ्युएल वापरलं. तिथले सगळे इंजिन त्यांनी त्याप्रमाणे मॉडिफाय केले.
मग ब्राझील करू शकतो, आपण का करू शकत नाही? करू शकतो, पण राजकारण आडवं येतं. कारण इथेनॉलचं बर्निंग काय होतं, इथेनॉल जे आहे त्याचं बर्निंग कंप्लीट होतं आणि त्याच्यामधून स्टीम आणि वॉटर फक्त तयार होत आहे. त्याचबरोबर एज्युकेशन, तुम्हाला आर्टिकल त्यासाठीच आहे, एज्युकेशन देऊन लोकांना अवेअर करा. आता एनसीईआरटी काय काय बोलते त्याच्याप्रमाणे आपण थोडस डिस्कशन करू. पर्टिक्युलेट अँड गॅसियस पोल्युटंट्स फ्रॉम various plants, pollutants from automobiles. According to Central Pollution Control Board, particulate size less than 2.5 micron in diameter causes greatest harm to human health. हे वाक्य लक्षात ठेवा. Particulate causes respiratory problem, irritation, inflammation, damage to lung and premature death. Reduction in growth and yield of crop, premature death of plant. Effect बघा. Separate filter out particulate matter before releasing harmless gases into atmosphere. लीड फ्री पेट्रोल वापरा, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर वापरा. जुने व्हेइकल, आउटडेटेड व्हेइकल डिस्ट्रॉय करा, वापरू नका. सल्फर फ्री पेट्रोल डिझेल वापरा. पोल्युशन लेवलचे सगळे नॉर्म्स फॉलो करा. सीएनजीचा वापर करा, स्वस्त आहे आणि मस्तही आहे, पोल्युशन कमी होतं. इथं कॅटॅलिटिक कन्व्हर्टर दाखवलेले आहेत पहा. आपल्या व्हेइकल मध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर बसवले जातात. द डिव्हाइस विच रिड्यूस इमिशन ऑफ पॉइझनस गॅसेस. आणि त्याच्यामध्ये काय प्लॅटिनम आहे, पॅलाडियम आहे, रोडियम आहे. हे कॅटॅलिस्ट म्हणून वापरले जातात. आणि ते काय करतात, अनबर्न्ड हायड्रोकार्बन्स. कारण पेट्रोल डिझेल हे काय आहेत, हायड्रोकार्बन भरपूर आहेत. ज्या इंजिन मध्ये हायड्रोकार्बन जास्त, ब्रेक करायची कॅपॅसिटी त्या गाडीचं ॲव्हरेज जास्त. एखादं व्हेइकल आहे 90 किलोमीटर पर लिटर ॲव्हरेज देते आणि दुसरं व्हेइकल आहे 30 किलोमीटर पर लिटर. अहो पेट्रोल तर तेच आहे, पण त्या इंजिनची ब्रेकडाऊनची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. तर अनबर्न्ड जे हायड्रोकार्बन्स आहेत त्याचं कन्व्हर्जन CO2 आणि वॉटर मध्ये केलं जातं. कार्बन मोनॉक्साईड पासून CO2 त्याचं कन्व्हर्जन होतं. नायट्रिक ऑक्साईड पासून नायट्रोजन तयार केला जातो. असे हे अतिशय महत्वाचे कन्व्हर्टर्स वापरले पाहिजेत, वापरले जातात आता. आणि त्याच्यासाठी मग आपल्या आता व्हेइकल जे आहेत त्याच्याशिवाय भारत 2 भारत वगैरे हे जे आहे ना त्याच्यात ते कन्व्हर्टर आहेत की नाही हे बघितलं जात आहे. त्याशिवाय व्हेइकल विकताच येत नाही. मोटार व्हेइकल हॅव्हिंग कॅटॅलिटिक कन्व्हर्टर शुड यूज अनलीडेड पेट्रोल. बघा, बिकॉज लीड इनॅक्टिवेट्स कॅटॅलिस्ट. अनलीडेड पेट्रोल वापरा, कारण लीड वापरल्यामुळे त्या कन्व्हर्टर मध्ये गडबड होते. त्यानंतर बेटर अँड चीपर. बघा, सीएनजीचा वापर करा. बेटर आहे, चीपर आहे, पेट्रोल डिझेल पेक्षा स्वस्त आहे. कंप्लीट बर्न होत आहे. कॅनॉट बी सायफोर्ड बाय थ्यूज. चोरी करता येत नाही. आपल्याकडे आता पेट्रोल चोर काय कमी झालेत का? वाहन लावायचं सुद्धा अवघड झालंय हो. अँड अल्टर्ड
डुप्लिकेट किंवा त्यात मिक्सिंग काय करता येत नाही आहे सीएनजी मध्ये. हे सीएनजी चे फायदे आहेत. आपण सीएनजीचा प्रॉब्लेम काय? डिफिकल्टी ऑफ लाइंग डाउन पाइपलाइन्स टू डिलिव्हर सीएनजी थ्रू डिस्ट्रीब्युशन पॉइंट्स. एवढ्या लांब लांब पाईपलाईन टाकता येत नाहीत सीएनजीच्या. हा प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही. बाकी फायदेच फायदे आहेत सीएनजीचे. इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटर्स पहा इथं. हा इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटर, इकडून डर्टी एअर येणार, इथं काय इलेक्ट्रोड्स आहेत. डिस्चार्ज करोना निगेटिव्हली चार्ज वायर्स आहेत. त्यातून इलेक्ट्रॉन्स रिलीज होतात, निगेटिव्ह चार्ज रिलीज होणार, डस्ट पार्टिकल त्याच्याबरोबर कंबाईन होणार आणि हे डस्ट पार्टिकल इथं सेटल होतील आणि शुद्ध हवा पुढे जाईल. पहा इथं काय म्हटलंय? रिमूव्ह पर्टिक्युलेट मॅटर. इट कॅन रिमूव्ह 99% particulate matter present in exhaust from thermal power plants. इलेक्ट्रॉन्स रिलीज्ड फ्रॉम इलेक्ट्रोड, त्या वायर आहे तिथं, त्या इलेक्ट्रोड आहे तिथं, त्याच्यातून इलेक्ट्रॉन रिलीज होणार ॲट सेव्हरल थाउजंड व्होल्ट्स अटॅच टू डस्ट पार्टिकल गिव्हिंग निगेटिव्ह चार्ज. डस्ट पार्टिकलला अटॅच होऊन निगेटिव्ह चार्ज तयार होतो. द कलेक्टिंग प्लेट्स अट्रॅक्ट चार्ज डस्ट पार्टिकल्स. इथं कलेक्टिंग प्लेट्स आहेत. The velocity of air between plate must be low enough to allow the dust to fall. त्यानंतर स्क्रबर चा वापर केला. गॅसियस पोल्युटंट्स म्हणजे SO2 असेल किंवा CO2 असेल, एक्झॉस्ट इज पास्ड थ्रू द स्प्रे. जी हवा आहे, डर्टी हवा आहे, ती या स्प्रे मधून, लाईम स्प्रे असेल, वॉटरचा स्प्रे असेल, त्या स्प्रे मधून पास केली जाते. And very small particulates are not removed by this precipitation. एकदम लहान लहान पार्टिकल रिमूव्ह केले जात नाहीत. एअर पोल्युशन नंतर महत्वाचं आहे साऊंड पोल्युशन. आपण तर आता हल्ली जमाना काय, कार्यक्रम निघाला की लावा डॉल्बी, लावा डॉल्बी. अरे पण त्या डॉल्बी मुळे कानाचे पडदे फाटायला लागले. धडधडधड जे हार्टचे पेशंट आहेत त्यांचं हृदयावर प्रॉब्लेम होऊ लागले. कशाला डॉल्बीचा वापर करता? जरा कमी आवाजावर काय नाचता येत नाही का? अरे ज्यावेळी कुठलाच आवाज नव्हता त्यावेळी नाचतच होते ना. Noise is undesired high level sound. In India, Air Prevention and Control of Pollution Act 1981 was amended in 87. नॉइस जो आहे तो एक पोल्युटंट, एअर पोल्युटंट म्हणून गृहीत धरलाय. म्युझिक इन्स्ट्रुमेंट मुळे आवाज होतो मोठा. लाऊड स्पीकर्स, क्रॅकर्स, इंडस्ट्रीज. इट कॉजेस सायकोलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स. 150 डेसिबलच्या पुढे साऊंड गेला, जेट प्लेन म्हणा, रॉकेट, डॅमेज इयर ड्रम. हा इयर ड्रम डॅमेज होतो त्यामुळं. क्रोनिक एक्सपोजर रिलेटिव्हली लोअर नॉइस मे डॅमेज हिअरिंग ॲबिलिटी. ऐकायला बहिरं होतंय नंतर. झोप व्यवस्थित लागत नाही, हार्टबीट वाढतात, ब्रीदिंग वाढतंय, स्ट्रेस वाढतोय. यामुळं कंट्रोल काय सोपं आहे, ज्याच्यामुळं होतंय ते करायचं नाही. साऊंड ॲब्सॉर्बंट मटेरियल इंडस्ट्रीमध्ये वापरा. डिलिमिटेशन, हॉर्न फ्री झोन. आपल्याला कसं आहे, हॉर्न वाजवत, काही लोक आपण पाहतो घरापासून निघाल्यापासून हॉर्न वाजवत 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 यांची गाडी जोपर्यंत चालू तोपर्यंत हॉर्न वाजवायला हायगई नाही.
मग महत्वाच्या ठिकाणी हॉर्न वाजवायला बंदी आहे. परमिसिबल साऊंड लेवल जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त साऊंड रिलीज होऊ द्यायचा नाही. लाऊड स्पीकर त्याला टायमिंग लावलंय. आता टायमिंग आणि किती डेसिबलचा साऊंड तिथून निर्माण होणार त्याच्यावर मर्यादा घातल्यात. ऑटो फ्युअल पॉलिसी. आता पॉलिसी लॉज आणि पॉलिसीज काय केल्यात बघा. टू कट डाऊन व्हेइक्युलर पोल्युशन इन इंडिया सिटीज, Euro 2 norms control sulfur content at 350 ppm in diesel, 150 ppm in petrol. महत्वाचा आहे. लेवल ऑफ aromatic hydrocarbons at 42% of the fuel. आता फ्युचर मध्ये आपण काय करणार? रिड्यूस सल्फर टू 50 ppm. बघा 350 वरनं 50 ppm ला पेट्रोल मध्ये आणणार आणि डिझेल मध्ये पण कमी करणार. ब्रिंग डाऊन लेवल 35%. अपग्रेड व्हेइकल इंजिन्स. आपण व्हेइकलचे इंजिन अपग्रेड करणार. ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन.